अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचा अजून एक मार्ग आहे. कोणता? तुमचं घर गहाण ठेवलं तर. घर गहाण ठेवायचं म्हणतोय? म्हटलं तुला कळवलं होतं ना की येताना घराचे सगळे कागदपत्र पण घेऊन ये. ते गहाण टाकलं सावकाराकडे. माझा मित्र आहे ना चंदू, त्याचं काय? त्याला जॉब मिळाला. कला ही एक अशी जादू आहे की माणसाला फ्रेश करते. एक्झॅक्टली. साहिलने पण मला हेच सांगून तयार केलंय. तुम्हाला अजूनही बरंच काही बघायचंय, भोगायचंय सुद्धा. आणि खरं तर तुम्ही बँकेत कॉम्प्युटर आणून तुम्हाला तसं फारसं कामही उरलेलं नाहीये मिस्टर आनंदराव. त्यामुळे आता घरी बसून आनंद घ्या, आराम करा. मला असं म्हणायचं की तुम्हाला कुठे जायचंय सकाळी सकाळी, म्हणजे असं की बँकेत तर जायचं नाहीये की नाही. बँकेत जायचं नाही म्हणजे मी कुठेही जाऊ शकत नाही का? आपल्या या भागात एक रिटायर्ड लोकांचा क्लब आहे. तो क्लब तुम्ही जॉईन करावा अशी माझी इच्छा. कारण नॉर्मली घरातली रिटायर माणसंच फोन उचलतात म्हणून. हे बघा, आपण रिटायर्ड माणसं आहोत. आपण नाही, मी रिटायर्ड नाही. नाही, काळजी करू नका. मी तुम्हाला पैसे देऊन तुमच्या स्वाभिमानाला धक्का नाही पोहोचवणार. हा, पण मी तुम्हाला जॉब देऊ शकतो. ते गहाण टाकलं सावकाराकडे. आणि आता त्याची काही काळजी करायची गरज नाहीये. मी एका सायकॅट्रिस्टला बोलवलंय. हे इतकं सहजासहजी नाही संपणार. तुम्हाला अजूनही बरंच काही बघायचंय, भोगायचंय सुद्धा. आपल्या या भागात एक रिटायर्ड लोकांचा क्लब. कारण नॉर्मली घरातली रिटायर माणसंच फोन उचलतात. मी एका सायकॅट्रिस्टला बोलवलंय. तुम्हाला अजूनही बरंच काही बघायचंय, भोगायचंय सुद्धा. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. Girl, I'm just your friend. I bet you can't recall my name. I think about you every day, 24/7, girl, in every way. Try to move on, but what can I say? No one else can take. I guess I done this when I should have done that. I'll try to be smart, but I want you so bad. Have you ever needed what you never ever had? I just can't get enough. Just when it looks like I'm gonna get close, my lips mess up and my words don't flow. I just can't wait till you're freaking me frequently.
तुला एक सॉलिड मनोरंजक गोष्ट दाखवणार आहे. मनोरंजक गोष्ट? इकडे तर काहीच दिसत नाही. इथे नाही, आतमध्ये गेल्यावर सगळं दिसेल तुला. आणि आतमध्ये म्हणजे काय आत? हे बघ सगळं सांगते, ऐक. तुझ्या भाषेत सांगायचं ना तर तरुणांच्या हृदयांना वेधुंद करणारी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या भाषेत त्याला डिस्को म्हणतात. वेड लागलाय का तुला? पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन वात्रटासारखं धांगड धिंगड करणाऱ्यांमध्ये घेऊन चाललीस तुम्हाला? तू सुद्धा तिकडे मजा मारतेस? मी इथे एक क्षण थांबणार नाही. हे बघ कुठेही जायचं नाहीयेस तू, ऐक माझं. अरे एकदा येऊन बघितल्याशिवाय तुला कसं काय वेड लागलाय का? अशा ठिकाणी कसं काय येतेस तू? अरे तिथे पण एन्जॉय करतात. तू चल तुला यायचं, मी सांगते ना. अरे तू हे बघ ना किती लोक छान एन्जॉय करतात. तुला कशातलं ना काही कळतच नाही. आता बघत काय उभा, चल ना जाऊया. अशी संधी मिळणार नाही तुला. मी काय करू तू सांग आता मला. ठीक आहे, जर तुझ्या पैशाची व्यवस्था झाली तर? नथिंग लाईक इट. तुझ्या पैशांची व्यवस्था मी करतो आणि तुझा मार्ग मी मोकळा करतो. खुश? हे जे काय करणार ते मी करणार आहे. तुला पैसे मिळाले की तू आनंदीत ना. पण हे बघ, आता मी माझा शब्द पाळलेला आहे. तुला तुझा शब्द पाळायचा आहे? प्रश्नच नाही. मी फर्स्ट प्राइज मिळवून दाखवणारच आहे. आउट ऑफ द वर्ल्ड डान्सर मेघना. चंदू, अरे काय करतोय? चल ना, चल आपण. अरे जाऊया ना. असं काय? असं काय करतोस? ऐक तरी माझा. अरे हाय डॅड. हॅलो. हा इन्स्पेक्टर साहेबांना द्या. हा गायकवाडांना फोन द्या. हा इन्स्पेक्टर साहेब, काय म्हणते सिच्युएशन? हा म्हणजे सगळं मॅनेज होईल ना? थँक्स. डॅड काय झालंय? एनी प्रॉब्लेम? डॅड सांगा ना, काय झालंय? खरं म्हणजे असं काहीच दोष नव्हता, पण तो माणूस. कोण माणूस? डॅड नक्की काय झालंय? ऍक्सिडेंट झाला. कुणाचा? त्या माणसाला नेमकं माझ्याच गाडी खाली यायचं. डॅड यू मीन तुमच्या कारचा ऍक्सिडेंट झालाय? आणि तो माणूस बहुतेक करून जागेवरतीच गेला. काय? डॅड मग आता? एक मिनिट, काम
अशाच एका उज्ज्वल प्रभाती मी बघतो. वहिनी, कशी आहे तब्येत दादाची? तब्येत त्यांची दादाची ही अवस्था तुझ्यामुळे झाली. तू काय नाही होतं सर. चंदू भाऊजी. अरे वहिनी थांबा. अरे कधी नाही ते दादाने तुला मदत मागितली होती आणि ती तुला देता नाही आली. तरी मी दादाला सांगत होतो घर याच्या एकट्याच्या नावावर करू नको. पण दादाचा मोठेपणा म्हणून त्याने तुझ्या एकट्याच्या नावावर घर केलं. अरे बाबा, ते घर खरंच गहाण आहे सावकाराकडे. नाही तर कागदपत्र आणायला माझी काय हरकत होती का? हरकत होती का वहिनी सांग? पण मला आधी सांग, फक्त घर तुझ्या नावावर केलं होतं, सगळे हक्क तुला दिले नव्हते, मग तू दादाला का नाही विचारलंस घर गहाण ठेवताना? बोल ना आता बोल ना. तेवढा वेळ होता का वेळ तेवढा? खोटं बोलतोय हा वहिनी, खोटं बोलतोय. याला माहिती होतं दादाची नोकरी गेली आहे आणि आता दादा माझा आणि त्याचा दोघांचे वाटा तुला मागेल ही भीती होती. बोल नको भाऊजी प्लीज. आपण कुठे आहोत याचं तरी भान ठेवा. तेच म्हणाले मी याला. नाही वहिनी, मी तुम्हाला खरं सांगतो, हिने घर गहाण वगैरे काही ठेवलेलं नाही. हा खोटं बोलतोय. अरे काय वेळ लागलाय तुला? ती चर्चा करण्याची वेळ आहे काही? हे बघा, तुम्हाला काय महत्वाचं आहे? तुमच्या भावाची तब्येत, काही भांडण? मी बघतो दादांकडे. काही गरज नाही. तुझं तोंड सुद्धा दाखवू नको त्याला. मस्त मज्जा आली ना. खूप एन्जॉय केलं. खरंच तू दिलेली ट्रीट खूप ब्युटिफुल होती. मस्त मजा आली. आणि आपण दिल्लीहून परतल्यावर याही पेक्षा सॉलिड प्रोग्राम करूया. नक्की. आणि आय एम शुअर तेव्हा आपण ह्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय करू. येस, आणि ते तर आपलं प्राइज मिळण्याचं सेलिब्रेशन असेल. एम आय राईट? तुला एवढा कॉन्फिडन्स आहे? ऑफ कोर्स येस. यू नो व्हॉट्स आहे, मला कॉन्फिडन्स आहे ना तुझ्यातला, तोच खूप आवडतो. तू जरा माझ्यातल्या इतर गोष्टींकडे सुद्धा बघ. माझ्यामध्ये अशा खूप गोष्टी आहेत तुला आवडण्यासारख्या. हे काय बाकीचे कोणीच लोक दिसत नाहीयेत. कुठे आपला ग्रुप? कुठे सगळा? सगळे गेलेत, पुढे गेलेत. म्हणजे कुठे गेलेत? हे सगळे जण आजच्या राजधानी एक्सप्रेसने पुढे गेलेले आहेत आणि आपण दोघच जण उद्याच्या फ्लाईटने जाणार आहोत. फ्लाईटने? येस. पण आपण दोघच? मग मी घरी मम्मा पप्पांना काय सांगू? कम ऑन, काकूबाईच आहेस. आता तू कशाला घरी जाऊन सांगतेस की आपण दोघच जण फ्लाईटने जातोय म्हणून? मॅडच आहेस. आपण डायरेक्ट जाणार आहोत. पण कधी? पहाटे. आणि तोपर्यंत? चल तुला सांगतो मी, आपण रात्रभर मस्त धमाल करणार आहोत. घुमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गाएंगे, खाएंगे, ऐश करेंगे. वाव. येस. हे बघा, ऑपरेशन करायला लागेल. ऑपरेशन झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. मी त्याच्याच तयारीत आहे. ऑपरेशन? मी बोलतो डॉक्टरांशी. डॉक्टर. येस, बोला. नाही म्हणजे त्वरित शल्यचिकित्सा करणं गरजेचं आहे का? हो, आवश्यक आहे. अदरवाईज पुढची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. साधारण किती खर्च येईल? 2-1 लाख रुपये खर्च येईल साधारणतः. 2 लाख? ठीक आहे डॉक्टर. ओके, धन्यवाद. डोंट वरी.
काय म्हणले डॉक्टर? काय नाही. हे काय साहिल, कुठे आणलंयस मला? अरे किती अविश्वास. जरा वेळ शांत बैस, सगळं सांगतो मी तुला. अरे पण का आलोय आपण इथे? किती मस्त आहे ना ही रूम. साहिल तू आधी मला सांगतो. ऍक्च्युली इथे माझा एक मित्र राहतो. या हॉटेलमध्ये? आणि सध्या तो 4 दिवसांसाठी दुबईला गेलाय. अरे पण आपण तर रात्रभर बाहेर फिरून मजा करणार होतो ना, इथे का आलोय? फ्रँकली सांगू तुला मेघना, तू नाही म्हणत असताना पण मी जो शेवटचा पेक घेतला ना तो खूप लागलाय. सॉलिड झोप येते मला आता. अरे पण मी काय म्हणते, शिवाय उद्या तुझ्या मागे पण खूप धावपळ असणार आहे. उगाच आपल्या आजच्या या मस्तीचा, जागरणाचा तुझ्या परफॉर्मन्सवर परिणाम झाला तर यु हॅव गॉट टू रिलॅक्स. थोडा वेळ आराम कर तू. आणि एन्जॉय काय आपण नंतर परत कधी आल्यानंतरही करू शकतो ना. राईट? हा ते ठीक आहे, पण इथे एकच रूम आहे. कम ऑन यार, बिलीव्ह मी मेघना. डॅड काय हे, तुम्ही पण ना. खेळात काय किंवा आयुष्यात काय, मला हरवणं इतकं सोपं नाही. डॅड मला अजून खेळायचंय. आता तुम्ही बघा, माझा हा घोडा जो आहे. एक्सक्यूज मी डॅड. हॅलो सायली, मी चंदू बोलतोय. चंदू? अरे इतके रात्री फोन केलास, काही विशेष? सायली, त्या सिटी इस्पितळात तुझी ओळख आहे का? नाही, कदाचित डॅडची असेल. मी चौकशी करते. का काही प्रॉब्लेम आहे? माझ्या दादाचा अपघात झालाय सायली. कुठल्या तरी निर्दयी माणसाने उडवलंय त्याला. रामखोर नालायक. काय? सायली, हॅलो सायली, हॅलो. चंदू मी तुला फोन करते, ठेव फोन. भाऊजी, कुठे गेला होतात तुम्ही? कुठे गेला होतात भाऊजी? मला काय चाललंय ते कळू द्या. इथेच होतो बहिणी मी. ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्था करायला गेला होतात ना? बोला भाऊजी, माझी शपथ आहे तुम्हाला. बहिणी, हो की नाही? हो. किती पैसे सांगितलेत डॉक्टरांनी? 2 लाख रुपये. काय? 2 लाख? आनंदरावांची तब्येत कशी? ठीक आहे. डोंट वरी, मी आली आहे ना. हे डॉक्टर माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. मी बघते, टेन्शन घेऊ नका. मरणाची ना भीती मला ये,
जगण्याशी ना वैर माझे वार केले होते जयानी सारेच होते यार माझे संकटाची कशास भीती भविष्य माझे माझ्याच हाती अशाच एका उज्ज्वल प्रभाती